नमस्कार मित्रांनो, आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज जेवणाचं वाटप चाललं. तसेच आमचे जनमले सेवा मंडळाचे अध्यक्ष योगेश बेनाले यांच्याशी आपण थोडं बोलू. आज जेवणमध्ये कशाबद्दल ज्यांनी सार्वजनिक पालखी यात्रा 16 2024 या दरम्यान समोरच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्यांच्यासाठी आज जेवण ठेवण्यात आलं. तुम्हाला म्हणजे कसं वाटतंय? पालखी आपला सोहळा एकदम आनंदात झाला, काय भावना आहे? गेले 10 वर्ष माझ्या अध्यक्षतेखाली गेला पालखी यात्रा सोहळा, तो हा जो 11 वर्षामध्ये मी अध्यक्ष म्हणून सर्वात जास्त मजा आली की पालखी यात्रा सोहळ्यात 2024. तुम्हाला काय भावना आहे? म्हणजे कसं वाटतं? आनंद आनंद म्हणजे पालखी यात्रेने मिळालेला प्रतिसाद आणि लोकांनी केलेले सहकार्य याच्यापुढे काही. तुम्हाला अजून काय काय म्हणजे मंडळाला आपल्याला काय काय भेटतं? म्हणजे जो आपला पालखीचा जो भंडारा असतो त्याला काही देणगीदार आहेत. कोणी तांदूळ दिले, कोणी भाजी दिली, कोणी गुलरी प्रसाद दिला, असे देणगीदार आहेत. त्यांच्या आशीर्वादाने हा पालखी यात्रा सोहळा एकदम अतिशय आणि आपण एकदा लॉकडाऊनमध्ये पण महाडला गेलेलात, ते तुम्हाला म्हणजे अनुभव म्हणजे कसा होता त्यावेळी? जो माडी दुर्घटना घडली आणि त्या माध्यमाच्या कानावरती आले तेव्हा इथं माळीना इथं काही लोकांची घरं तिथे आपलं या मंडळाला काही मदत करणे हे खूप गरजेचं होतं. म्हणून मी अध्यक्ष म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी विचार केला की आपल्यालाही मंडळाला काहीतरी मदत करावी लागेल. या उद्देशाने आम्ही माडला केले, चिपळूणला केले, गरिबांना साड्या दिल्या, काही पदार्थ वाटले. आणि हे आपले मंडळाचे कार्यकर्ते. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब, शेअर आणि लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.